विधान परिषदेमध्ये वाळू माफियांचा मुद्दा उपस्थित झाला। जिल्हाधिकारी वाळू माफियांच्या दबावाखाली आहेत असं खडसेंनी म्हटलंय। एकनाथ खडसेंनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करत त्या संदर्भातली माहिती दिली आहे। पोलिसांना 26 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई झालेली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर एकनाथ खडसे यांनी वाळू माफियांचा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे। 26 वेळा मंत्र्यांना पत्र देऊन उत्तर नाही, 26 वेळा पत्र देऊन नाशिकचा आमचा कमिशनर मला पत्र देतो की आम्ही कारवाई करतो आहोत। करा कारवाई, जा सांगा तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड करा। हा माणसं का नाही सस्पेंड? कारण हप्ते पोहोचतात वरपर्यंत, हप्ते वरचा आकडा मी सांगू शकेल कुठपर्यंत आहे। तहसीलदार असू शकेल, प्रांत असू शकेल, वरचा बोळे साहेब एकच अर्धा मिनिट फक्त। खडसे साहेब काय अरे माझं आव्हान चॅलेंज आहे या सरकारला, चॅलेंज की या राज्यामधले वाळू माफिया, मुरुम माफिया हे बंद करून दाखवा। तहसीलदार घाबरतो, त्याच्या अंगावर हल्ला होतो, पोलीस संरक्षण देत नाही, म्हणता आमचं काम नाही आहे। प्रांत घाबरतो, त्याच्या घरावरले होतात, त्याच्या गाड्यांवर हल्लं तर सुरक्षित आहे का कायदा सुव्यवस्था आहे काय नाही। म्हणून शेवटचं माझं आव्हान सरकारला की बंद करा। किमान किमान आमच्या मतदारसंघात जर 26 पत्र दिले, 26 माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस 26 पत्र 1.5 वर्षामध्ये येतो तर ते दखल होत नाही। किती संवेदनशील सरकार आहे। वा राज्यपाल महोदय, मी तुमचं अभिनंदन करेल यासाठी की इतकं निगरगट्ट सरकार आम्ही कधी अनुभवलं नाही, ते आता अनुभवतो आहोत। मी ना आपल्या या संदर्भाला खेद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।